नमस्कार, सी न्यूजमध्ये आपलं सहर्ष स्वागत. पाहुयात आजच्या ठळक घडामोडी. सांगलीत प्रभाग 11 मध्ये काँग्रेस उमेदवारांच्या प्रचारार्थ सभा पार पडली. या सभेला शरद पवार, राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील आणि खासदार विशाल पाटील उपस्थित होते. या सभेत काँग्रेसमधून भाजपात गेलेल्या आणि भाजपमधून उमेदवारी मिळवलेल्यांच्यावर जोरदार टीका करण्यात आली. ज्या लोकांवर आरोप होतात आणि ते लोक भाजपात जातात, त्यामुळे आपले पक्ष स्वच्छ होतात. त्यामुळे काँग्रेस आणि शरद पवार राष्ट्रवादीच्या पक्षांमध्ये महाराष्ट्रात गुन्हेगारांचं प्रमाण सर्वाधिक कमी आहे, असं जयंत पाटील म्हणाले. जे पक्ष सोडून गेले ते भीतीने गेले आणि त्यांनी काही ना काही चुका केल्या आहेत, पण आपले पक्ष नव्याने उभारू, असं जयंत पाटील म्हणाले. काँग्रेस पक्षावर माझं एकतर्फी प्रेम होतं आहे आणि भविष्यातही कायम राहणार, असं खासदार विशाल पाटील यांनी म्हटलं. जो पक्ष समाजात भेदभाव करतो, संविधान बदलण्याचा प्रयत्न करतो, शाहू फुलेंच्या विचारांच्या विरोधात जो विचार मांडतो, त्या फसव्या भाजपचा विचार मला पटत नाही. मी त्या पक्षात जाऊ शकत नाही, असे खासदार विशाल पाटील म्हणाले. तसेच प्रभाग 11 मधील उमेदवार हर्षवर्धन पाटील, रमेश सरजे, अश्विनी कोळेकर, अंजली जाधव यांना निवडून असे आवाहन करण्यात आले. जे आपल्या पार्टीतून तिकडं ऐनवेळी गेले, ज्यांच्यावर पोलीस कारवाई होण्याची शक्यता आहे असं त्यांचा दावा आहे, खोटे आरोप असल्यामुळे ते आरोप घेऊन जे गेले, माझं तर मत आहे की ज्यांच्यावर आरोप होतात आणि जे तिकडे जातात त्यामुळे आमचा पक्ष स्वच्छ होतो असं माझं मत आहे. त्यामुळं आमच्या पक्षात गुन्हेगारांचं प्रमाण सगळ्यात कमी आहे महाराष्ट्रात. जे गेले ते भीतीनं गेले, त्यांनी काही ना काही चुका केलेल्या आहेत, अशी लोक आमच्या पक्षातून गेली. आम्ही आमचे पक्ष पुन्हा नव्याने उभा करू आणि तुमच्या समोर येत असताना ही नवी टीम आम्ही मी सांगितलं, मी नेहमीच या काँग्रेस पक्षावर माझं एकतर्फी प्रेम होतं, आहे आणि राहणार. मला नाही पटत भाजपचा विचार, असा विचार जो ह्याला वेगळा समजतो, जो बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं संविधान आहे त्याला खोटा समजतो, त्याला बदलायचा प्रयत्न करतो. जे अण्णाभाऊ साठेंसारखे विचार आहेत, शाहूंचे फुलेंचे विचार आहेत, त्याच्या विरोधात विचार मांडतो, ते भाजपचे विचार मला पटत नाही. मी जाऊ शकत. तुम्हाला जायची इच्छा होती, मी सांगितलं जाऊ नको. फसवी पार्टी आहे, तुम्हाला काम पाहिजे होती.